त्यात काही एवढं हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतं. बरं मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावं लागतं. काटा मोडला जिजाबाईंना, आवली मातेला त्रास झाला, पंढरीच्या आईला. तिच्यासारखी आई कोण आहे म्हणा. जनाबाई म्हणतात ना, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गणना सगळं तूच की ग बाई. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हे सगळं तूच आहेस. धावत आला विठ्ठल, राखत नाही बरं तो काय, त्याच्यासारखं प्रेमच कोणी करत नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, साधा वया भक्ती का जना ही लाज धरीत. चुकोबांसाठी महार झालास, उदासासाठी चांबार झालास, गोरोबांसाठी कुंभार झालास, नरेंसाठी सोनार झालास, नामदेवांसाठी धावत येऊन घास खाल्लास, कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, सखूबाईसाठी सकू झालास, सोयराबाईसाठी बाई झालास, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, मुक्ताईंना समरूप करून घेतलंस, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, तुकोबांचा गाथा तरवलास. किती करशील रे बाबा विठ्ठला, आमच्यासारख्या पाप्यासाठी 28 युग विठेवर उभं राहिलास. एवढी ताकद फक्त तुझ्या स्वभावात, बाकी हे कोणाला जमत नाही बघ देवा. तू म्हणजे कसं ना, लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ, कसं सांग फेडू कसं हो जगी जीव माझा विठ्ठला, माय पापा जन्म भरी सेवा तुझ्या पावलाची, जन्म भरी सेवा तुझ्या पावलाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची, माऊली मूर्ती, माऊली मूर्ती, माऊली मूर्ती विठ्ठलाची. किती करतोस आम्हाला एवढंच करायचं. फिरत्याचा वरती विठ्ठला माझे चित्त तुझे पाऊली झाली माय पाऊली झाली राहिलेल्या दोन चार. तुम्हाला अगं भांडायला लागलात ना, अख्ख्या गल्लीला कळलं कुणाच्या सुनाचा आवाज आहे. एवढा तर आवाज आहे जिंदगीत तुमचा. कधीतरी इथं म्हणायचं सुख लागन तेवढं प्रेमाने. पाऊली झाली हरी बोल, पाऊली झाली दुखी संसाराची, हरी बोल, दुखी संसाराची. काही निस्त्यात तोंड हलवत होते, आवाज काढत नाही. असल्या खोडकरपणामुळे जिंदगीचं वाटोळं झालं. कुठंतरी प्रामाणिक राहा. मला फसवाल त्या बाबाला कळतं ना वरच्या. पाऊली झाली यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हाचा गीतो बासरी.
राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ माझं गाव, गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला. तुम्हाला काय टोचतो का देव? पुरुष मंडळी तुम्हाला टोचतो असं टाचा टाचा टाचा? नाही नाही, तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागते. तुमची गवळण जरा वेगळी आहे, मला माहित आहे की. तुझ्यासाठी असले जिंदगीचा काटा निघणार आहे तुमच्या असल्यामुळे. जरा योग्य ठिकाणी मरत जा, इथं भजन करत जा प्रेमाने. टाळी टाळी टाळी. राधे चल माझ्या गावाला, टाळी 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 सगळेजण. एक टाळी आणि हळू 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 फक्त टाळी टाळी टाळी. बसलेले टाळ्या वाजवा बाबांनो. वाटलं तर माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण वाजवा. या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या घरापर्यंत भर बसलेले. टाळ्या वाजवा. टाळी 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 टाळी. काय आवडल्या प्रेमाने सगळे 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 त्या जगाच्या वार्ताला अगणितपणे बोलवायचं, नामस्मरण करायचं, आयुष्याचा थोडासा प्रसाचा साठा वाढवायचा. ही ओ विठ्ठली माझी माऊली, ही ओ विठ्ठली माझी माऊली, ही ओ विठ्ठली माझी माऊली, ही ओ विठ्ठली माझी माऊली. निजळावरी करर, निजळावरी करर ठेवली वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे, ही ओ विठ्ठली माझी माऊली. अरे ही ओ विठ्ठली माझी माऊली, ही ओ विठ्ठली माझी माऊली. जय जय जय. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, म्हण माझे केशवा कावा नागे. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकोल्यांनी टाळ्या वाजवल्याच नाही. त्यांना माझी जिरवायची होती. हे यांचं कसं झालं माहित आहे? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ते म्हणला कंडक्टरला फसवला. तो म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलोच नाही. कळायचं त्याला कळलं, कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. अशी गत आहे महाराज. त्यामुळे विनंती आहे, आपलं सुख आपल्या हातात आहे. आपण फार हुर बडवतो, देवानं माझं वाटोळं केलं, सगळ्यांचं चांगलं, मग माझंच का नाही? त्याचं उत्तर हेच आहे. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आपण? हरिपाठाचं किती अभंग तोंडपाठ आहेत आपल्याला. आयुष्यातला कितीसा वेळ आपण देवाच्या नावात घालवतोय. देवाचं राहू द्या बाजूला, लोकाविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय आपण? अहो लोकाचंही मरू द्या, माय मावल्या. तुम्ही स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती खपायच्या आधी. देव तुमचंही चांगलं करेल की. कर्म योग्य असावं, बाकी परमार्थ आपोआप घडला जातो. कर्म सत्य असलं की वेगळा परमार्थ करायची गरज नाही. धावत आला विठ्ठल, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला. कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला? माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. देवाला जाग्यावर थांबवलं का तर नवऱ्याला भाकरी द्यायची होती. कसा देव जाईल चिर नवऱ्यासाठी एवढा जीव लावला? देव जाग्यावरच थांबला. आधी तुकोबांनाच भाकरी दिली, पाठीशी आल्या जिजा. गेला नाही देवा, अहो थांबलोय काटा पाहायला. जगाच्या बापानं, पंढरीच्या मालकानं, विश्वाच्या नाथानं त्या जिजाबाईचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं. तुका लावून काटा दिसतो का पाहिला? कदाचित माझ्या विठ्ठलाला सुद्धा एका तुक्यात दिसला नसावा, त्यानेही 2-4 वेळा लावला. सरपंचीला लईच राग आला. पंढरपूरची हा, तिला जरा रागच झाला. रखमाबाई आमच्यासाठी तीच सरपंची नाही राही. रखमाबाई तुम्हा येव त्यात या
सेजे हलवून जागे करा देवराया पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे का कुलती वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी वेगळ्या नावात हरी अनावात हरी काहो म्हणे विठ्ठला विश्वोत्पत्ती आधी हे तवे विश्वाची उत्पत्ती आहे तुमची मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला गेली अर्धा तास झालं हिच्या पायाला थुका लावताय खरंच काटा दिसत नाहीये तुम्हाला एवढं तुम्हालाही कळतं की नागेवाडीकर देवाला काटा बघायला खरंच गरज आहे का हो थुका लावायची मग काहो वागता असं विठ्ठला काय वाटतं रखमाबाई तुम्हाला काटा रुतवणारेही आम्हीच आणि काटा काढणारेही आम्हीच तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या तुळशीपत्र ठेवलं तुकोबांनी संसारावर कधीच लेकरा बाळाचा बायकोचा विचार माझ्या नामापुढे केला नाही दारिद्र्य ओढवून घेतलं ऐश्वर्य संपन्न असताना पायाशी ऐश्वर्य तुडवलं एवढं सगळं करूनही जिने नवऱ्याची साथ सोडली नाही अगदीकपणे नवऱ्याच्या पाठीशी उभी राहून नवऱ्याचा संसार सांभाळला अशा पातिव्रत्य सांभाळणाऱ्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागणं हे माझ्यासाठी पुण्याचं वाटलं म्हणून एवढा अट्टाहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला काय ताकद असते ना बाईच्या संसारात हय मायबाप पाहू नागेवाडीकर जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा गावानंच काढला आपलं गारानं काही देवापर्यंत समाजाने जाऊच दिलं नाही हरकत नाही देवा मीही काय करतो देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा मीही जग नाकारतो जगे अवज्ञाची करावी संबंधे सोयीची न धरावी ऐसी ऐसी जीवी चाड बहु ज्ञानोबा म्हटलं मला फार आवडतं लोकांनी त्रास दिलेला पाठीमागं नावं ठेवलेले पाय खेचलेले अखंडितपणे माझ्या पाठीत खंजीर खूप असलेलं कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते म्हणून जगानं नाकारावं आणि जगाच्या बापानं स्वीकारावं इतकं सुंदर आयुष्य वैष्णवाचंच असावं बाकी दुसरं कोणाचंच नाही पण मरू दे बाबा देवा जगाचं माझ्यासाठी मिठी पडली तू आणि मी नो हे सारिता हे होण्यासाठी मला तुझ्याकडे यावं लागलं विश्वासाने उभं राहावं लागलं विचारलं कृष्णाने अर्जुनाला कशी काय झोप आली तुला आहे का लक्षात इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने अर्जुन म्हणला देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा त्याला कशी झोप येणार नाही बाबा तू माझ्यासाठी जागा मी कशाची चिंता करू सांग घालोनिया भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी अरे तुझा स्वभाव म्हणजे लावोनिया हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी मागे पुढे उभा राहे संभाळी ताली आघात निवाराया निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच साकडे पडू नेदी तुका म्हणे घालो तयावरी भार वाहू हा संसार मग माझे चित्त तुझे पण हे झालं कधी तुझं पाहता तुला पाहिलं बघ तेव्हा इतकं सुंदर स्वरूप आहे ना तुझं आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया इतका सुंदर आहेस ना अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति रखिलं मधुरम अधरम मधुरम शंकराचार्य सांगतात चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल मग मनात विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल मिठी पडली आपोआप मन तुझं झालं तू कसाही गोड आहेस करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नारायण वासुदेव जे
कसं आहे ना, तुझ्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं की हरी प्राप्तीशी उपाय धरावे. ज्ञानेश्वरी गात्याचा आधार घ्यावाच लागतो बघ आम्हाला, पर्याय. अरे ज्ञानोबा तुकोबा नसते, विठोबा कळलाच नसताना काय अधिकाराचा आहे. तो देखणा आहे, कुणामुळे कळलं? तुकोबामुळे. तो सामर्थ्यवंत आहे, कुणामुळे कळलं? ज्ञानोबांमुळे. त्याची भक्ती प्रबळ आहे, कुणामुळे कळली? संतांमुळे. पर्यायच नव्हता दुसरा, कळलंच नसतं. खूप गोड असतं. पण तुझ्यापर्यंत पोहोचायचं म्हटलं ना, जसं की रामचंद्रापर्यंत पोहायचं म्हटलं की आम्हाला मारुतीरान चरणावर मस्तक ठेवावं लागतं. काय भक्तीच्या त्या मज दाबाव्या, पर्यायच नाही. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम. कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, कर दो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम. आम्ही विनंती करतो, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. तुमच्याकडेच कसं काय एवढा अधिकार? त्याचं कारण आहे माझे चित्त तुझे मनातच जगाच्या बापाला सामावता आलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले, सुख मिले अमृत को पीने, सुख मिले श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, प्रभु राम जानकी बैठे मेरे सीने में. देख लो मेरे दिल के नगीने, देख लो मेरे दिल के नगीने, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. आणि एकदा देव मनात बसवला ना, मग दुनिया चले ना श्री राम के बिना, राम के चले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, राम के चले ना हनुमान के बिना. पण त्याच्यासाठी आधी प्रेम एवढं लागतं की देव बघितला की सगळीकडे देवच दिसला पाहिजे, मग दुसरं काहीच नाही नजरेला आवडलं पाहिजे. एवढी ताकद एकदा आली ना देवा, मग काय तू आणि मी वावगच नाही. पण कधी झालं? तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माघारी दृष्टी न फिरे माघारी, माघारी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. नजर एवढी स्तब्ध थांबली म्हणजे सोपं आहे का? अहो या
भल्या भल्याचा काटा या नजरेनं काढला यडका मदन केवळ पंचानन धडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा यडका मदन केवळ पंचानन यडका मदन केवळ पंचानन नजरेपासून निर्माण झालेली वासना भूत जबर मोठे गबाई घाली झडपण करू गत गाई भूत जबर मोठे गबाई घाली झडपण करू गत गाई